नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेत आज आपण बघतो की जान्हवीच्या लग्नाची सगळी तयारी झालेली आहे। सगळेजण गाडीने भव्य पॅलेसमध्ये जातात आणि पॅलेस बघून सगळ्यांचेच भुवया उंचावतात। सगळ्यांचे कमी जंगी स्वागत होते आणि सगळ्यांना माळ घालून पूजा आरती करून पॅलेसमध्ये एंट्री होते। तिथे जयंत येतो आणि जान्हवीचे रूप बघून तिच्या प्रेमात पडतो। दोघे जण तिथे फोटो सेल्फी वगैरे काढतात। नंतर पॅलेसमध्ये सगळ्यांसाठी वेगवेगळे रूम्स आणि सगळी VIP सोय करण्यात आलेली आहे। तर हळदीच्या प्रोग्रामपासून सगळेच विधी एकदम धूमधडाक्यात होतात। इकडे लग्नाच्या दिवशी गाडे पाटलांना जयंतच्या आईवडिलांच्या वतीने विधी करायचा आहे म्हणून सगळेच आलेले आहेत। तर लक्ष्मी मंदिरात गेलेली आहे, पण तिकडून येताना तिला रिक्षा मिळत नसते। तर तिकडे सिद्धू भेटतो आणि सिद्धूला लक्ष्मी पत्रिका देऊन आमंत्रण पण दिलेले असते म्हणून ती तिथे पॅलेसमध्ये त्याला घेऊन येते। लक्ष्मी मध्ये प्रवेश करते तर सिद्धू तिथेच बाहेर उभा असतो, पण तिथूनच त्याला कोणाला तरी फोन करत असताना त्याची ड्रीम गर्ल भावनाचे दर्शन होतात आणि तो खूप खुश होतो आणि इकडे लगेच तो त्याच्या मित्रांना फोन लावून पॅलेसमध्ये बोलावून घेतो। इकडे भावना पण सिद्धूकडे बघते, पण त्याला बघून भावना खूप चिडते। सिद्धूला माहीत नाहीये की त्याचे आई वडील पण ह्याच लग्नात आलेले आहेत आणि हे लग्न म्हणजे स्वतःची बहीण सिंचनाचा नंदेचं लग्न इथेच आहे आणि हेच आहे। तर पुढे बघणं खूप रंजक ठरणार आहे की सिद्धू त्याच्या आई वडिलांना, भावनाला का सिंचनाला कोणाला भेटून पुढे काय होतं ते बघणं रंजक आहे। धन्यवाद।